नमस्कार मित्रांनो, मी बालाजी. मित्रांनो, आजच्या ह्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा आणि बेसिक टॉपिक डिस्कस करणार आहोत. आणि तो टॉपिक म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. जसे की तुम्हाला माहितीच आहे, इंग्रजीमधील जे काही शब्द आहेत, जे काही व्होकॅब्युलरी आहे, ती एकूण 10 गटामध्ये विभागली गेलेली आहे. आणि त्या 10 गटांनाच काय म्हणतात, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतात. आणि ह्या शब्दांची जी विभागणी झालेली आहे, त्यांची विभागणी ही त्यांच्या कार्याच्या आधारावर त्यांची ही 10 गटामध्ये विभागणी झालेली आहे. यापूर्वी फक्त हे 8च गट होते: नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. पण अकॉर्डिंग टू मॉडर्न ग्रामर आणि आत्ताच्या मॉडर्न ग्रामरनुसार आता हे 8च्या ऐवजी 10 पार्ट्स ऑफ स्पीच झालेले आहेत. आणि त्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब आणि आर्टिकल्स यांचा देखील समावेश आता पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणून आता पार्ट्स ऑफ स्पीच हे एकूण 8 नसून ते एकूण किती आहेत, 10 आहेत. आणि ते कोणते आहेत? नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन, आर्टिकल्स अँड ऑक्झिलरी वर्ब्स. तर हे सर्व पार्ट्स ऑफ स्पीच आपण आज डिस्कस करणार आहोत, या ठिकाणी पाहणार आहोत. हा ग्रामरमधील पहिला आणि बेसिक आणि पहिला आणि महत्त्वाचा टॉपिक आहे. जर आपल्याला इंग्रजीचं ग्रामर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीचबद्दल पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, राईट. म्हणजे कुठला शब्द, कोणता शब्द काय फंक्शन करतो, काय कार्य करतो, हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्याला ग्रामर कळणार नाही. आणि जोपर्यंत आपल्याला ग्रामर म्हणजे त्या भाषेचं व्याकरण कळणार नाही तोपर्यंत आपल्याला ते भाषा शास्त्रोक्त पद्धतीने समजणार नाही, कळणार नाही. ओके. जर एखाद्या भाषेवर जर आपल्याला प्रभुत्व मिळवायचं असेल तर त्या भाषेचं ग्रामर पहिल्यांदा समजणं येणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून सर्व भाषांना ग्रामर असतं, व्याकरण असतंच. मग ती मराठी भाषा असो किंवा हिंदी असो किंवा इंग्रजी असो, त्या भाषेचं ग्रामर असतंच, राईट. ग्रामर म्हणजे काय? तर ग्रामर म्हणजे त्या भाषेचं एक इंजिन आहे. जोपर्यंत आपल्याला ते कळणार नाही, ते रचना किंवा शब्द आणि त्यांचे कार्य, फंक्शन जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्याला ते वाक्यरचना वगैरे जमणार नाही आणि कळणार नाही, समजणार नाही. त्यासाठी त्या भाषेचं ग्रामर येणं, समजणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणूनच ग्रामर हे प्रत्येक भाषेला असतेच. ओके. तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की पार्ट्स ऑफ स्पीच हे किती आहेत इंग्रजीमध्ये एकूण, ते इंग्रजीमध्ये एकूण 10 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. किती आहेत? 10 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. प्रिव्हियसली दे यूज टू बी ओनली 8 पार्ट्स ऑफ स्पीच, बट नाउ अकॉर्डिंग टू मॉडर्न ग्रामर देर आर 10 पार्ट्स ऑफ स्पीच, राईट. 2 more have been added in the list of the previous part of speech, that is articles and auxiliary verbs. तर पहिला पॉईंट आहे पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये, तो म्हणजे नाऊन. तर नाऊन म्हणजे काय? तर आपण पहिल्यांदा पाहणार आहोत नाऊन म्हणजे काय. दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ स्पीच. आणि तुम्हाला मी सांगितलं की फॉर एक्झाम्पल दिस इज इंग्लिश लँग्वेज आहे. मी इंग्लिश असेल, मराठी असेल, मी कुठलीही भाषा घ्या. तर ही जी भाषा आहे, भाषा कशाने बनते? शब्दांनी बनते. शब्दांनी, व्होकॅब्युलरी, राईट. तर ही जी इंग्रजीमध्ये जे काही 3 लाख, 4 लाख, 5 लाख जे काही शब्द आहेत, ते सर्व शब्द किती भागामध्ये विभागलेले आहेत? एकूण 10 गटामध्ये विभागलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and you can add one more, 8, 9 and 10. अशा पद्धतीने टोटल किती? 10 गटामध्ये हे इंग्रजी भाषा काय केलेली आहे? तिची विभागणी झालेली आहे, डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. इंग्रजी भाषामध्ये इंग्रजीमधले शब्द, वाक्य आणि ग्रामर वगैरे वगैरे, राईट. तर आपण जर जर समजा आपल्याला इंग्रजी भाषा शिकायची असेल तर मग ते आपण कशी शिकणार? कुठूनही सुरू करणार का? कसंही करणार का? नाही जमणार. तर आपल्याला ती स्टेप बाय स्टेप आणि योग्य रीतीनेच आपल्याला करावी लागेल. तर ती कुठूनही रँडमली आपल्याला सुरू करून ती शिकता येणार नाही. म्हणून पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. तर हे आपल्याला पहिल्यांदा शिकावं लागेल. मग देन वी विल मूव टू नेक्स्ट पॉईंट, दॅट इज टाईप्स ऑफ सेंटेन्सेस वगैरे वगैरे. ओके. तर पहिल्यांदा आपण नाउन्सनी सुरुवात करू. आपण नाउन्स म्हणजे काय? तर मित्रांनो, या जगामध्ये अनेक गोष्टी आहेत. काही दृश्य आहेत, काही अदृश्य आहेत, काही टँजिबल आहेत, काही
इनटँजिबल आहेत, काही टचेबल आहेत, काही अनटचेबल आहेत, तर काही लिव्हिंग आहेत, काही नॉन लिव्हिंग आहेत, राईट. तर मानवाने प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी एक नाव दिलेलं आहे. ती दृश्य असो, अदृश्य असो, किंवा लिव्हिंग बिईंग असो किंवा नॉन लिव्हिंग बिईंग असो, तर प्रत्येक वस्तूला आपण काही ना काहीतरी नाव दिलेलं आहे. तर त्या नावालाच काय म्हणतात, नाम म्हणतात, नाऊन म्हणतात. आणि त्याला हिंदीमध्ये काय म्हणतात, नाम म्हणजेच नाव, राईट. जसे की टेबल, चेअर, फॅन, हाऊस, हॉर्स, डॉग, सिटी. आणि भावनांना देखील आपण नाव दिलेलं आहे, राग, प्रेम, माया वगैरे वगैरे. तर हे काय आहेत, यालाच आपण काय म्हणतो, नाऊन म्हणतो. म्हणजे नाऊन म्हणजे काय, नेमिंग वर्ड्स. नेमिंग वर्ड्स मीन्स नाऊन इज अ वर्ड, नाऊन इज अ वर्ड which indicates or denotes anything living or non-living object, right. For example, table, chair, fan, man, dog, right, dog, house, city, a bird, etc. म्हणजे सजीव किंवा निर्जीव, कुठल्याही सजीव किंवा निर्जीव वस्तूला दिलेल्या नावालाच काय म्हणतात, नाऊन म्हणतात. तर मित्रांनो, हे काही उदाहरणं आहेत. जसे की टेबल आहे. टेबल काय आहे, एका निर्जीव वस्तूला दिलेलं एक नाव आहे. त्यानंतर चेअर आहे, फॅन आहे, मॅन हे सजीव आहे, डॉग सजीव आहे, हाऊस निर्जीव आहे, सिटी शहर, बर्ड सजीव आहे, एटसेट्रा. बुक, तुम्ही बुक घ्या, पेन घ्या, काही घ्या, ओके. तर ही काही उदाहरणं आहेत कशाची, नामाची, म्हणजे नाऊन, राईट. नाऊन म्हणजे काय, तर कोणत्याही वस्तूला दिलेलं एक नाव, कॉमन नाऊन. जसे की टेबल, चेअर, फॅन, ट्री, डॉग, वॉच, क्लॉक, पर्सन, गर्ल, वुमन, मॅन वगैरे वगैरे. तर अशा करतो की तुम्हाला नाऊन म्हणजे काय समजलेलं आहे, राईट. कुठल्याही सजीव किंवा निर्जीव, दृश्य, अदृश्य वस्तूला दिलेल्या नावालाच काय म्हणतात, नाम असे म्हणतात, ओके. तर अशा करून तुम्हाला हे समजलेलं आहे. मी एकदम थोडक्यामध्ये तुम्हाला हे समजावून सांगत आहे. नामाचे पण अनेक प्रकार आहेत आणि नामाचे पण अनेक उपप्रकार आहेत. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, कॉमन नाऊन, काउंटेबल नाऊन, अनकाउंटेबल नाऊन वगैरे वगैरे, ओके. तर आपण नंतर ह्या नाऊन एक सेपरेट टॉपिक घेऊन डिटेलमध्ये आपण डिस्कस करूया. आता मी फक्त पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये जे काही 10 पार्ट्स आहेत ते एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला मी समजावून सांगणार आहे, ओके. आणि पाहिजे तर आपण परत एकदा डिटेलमध्ये एक एक पॉईंट आपण एक पॉईंट यामधला एक पार्ट आपण डिटेलमध्ये डिस्कस करू, ओके. तर नेक्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच आहे प्रोनाऊन. आता प्रोनाऊन म्हणजे काय, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. तुम्हाला माहितीच आहे, मी शिकलेलं आहे की आता पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये दुसरा पॉईंट आहे प्रोनाऊन. तर प्रोनाऊन म्हणजे काय, याला म्हणतात मराठीमध्ये सर्वनाम. काय म्हणतात, सर्वनाम. सर्वनामाची व्याख्या काय आहे, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, सर्वनाम. म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला म्हणजे कसं, तर उदाहरणार्थ तुम्हाला सांगेल की फॉर एक्झाम्पल, आता हे राम आहे. राम वेंट टू नागपूर, कॉमा, ही विल रिटर्न टुमारो, ओके. हे एक उदाहरण आहे, एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे या ठिकाणी. तर राम वेंट टू नागपूर, ही विल रिटर्न टुमारो. तर ह्या वाक्यामध्ये जे प्रोनाऊन आहे काय आहे, ही काय आहे, सर्वनाम आहे. कशाबद्दल, रामबद्दल. आता पहा, राम नागपूरला गेला, तो उद्याला परत येईल, राईट. म्हणजे ही कुठल्या शब्दाचं रिपिटेशन किंवा पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरलेलं आहे, राम. आपण पाहिजे तर म्हणू शकतो राम नागपूरला गेला, राम उद्या येईल, पण हे ऐकायला योग्य वाटणार नाही. तर नामाऐवजी नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो कोणता शब्द आपण वापरतो
त्यालाच काय म्हणतात, सर्वनाम म्हणतात. मग हे सर्वनाम मराठीमध्ये पण आहे, हिंदीमध्ये पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे. आणि तुमच्या माहितीसाठी तुम्ही सर्वनाम तुम्ही किती वेळेस वापरू शकता, 1000 वेळेस. पण तुम्ही प्रॉपर नाऊन, हे काय प्रॉपर नाऊन आहे म्हणजे विशेष नाम. प्रॉपर नाऊन हे परत परत जर आपण त्याच वाक्यामध्ये त्या पॅसेजमध्ये जर वापरलं तर ते ऐकायला योग्य वाटत नाही, राईट. पण म्हणून आपण काय करतो, प्रॉपर नाऊन विशेष नामाच्या ऐवजी आपण सर्वनाम वापरतो. आता पहा, राम वेंट टू नागपूर, ही विल रिटर्न टुमारो, देन ही विल go to school, he will go to school, right. He will meet me in the evening, then again he will complete his work, etc etc. ओके. तर तुम्ही या ठिकाणी ही पहा, या ठिकाणी ही वापरलेला आहे, इथं पण ही वापरलेला आहे, इथं पण वापरलेला आहे. म्हणजे आपण किती वेळेस रिपिटेशन केलेलं आहे हीच म्हणजे प्रोनाऊनचं, 1 2 3 4 5 तुम्ही 10 वेळेसही करू शकता. जर या प्रोनाऊनच्या ऐवजी तुम्ही जर राम वापरलात कसं वाटेल पहा. राम वेंट टू नागपूर, राम विल रिटर्न टुमारो, राम विल गो टू स्कूल, राम विल मीट मी इन द इव्हनिंग, राम विल कंप्लीट हिज वर्क, हे ऐकायला योग्य वाटणार नाही. म्हणून आपण प्रॉपर नाऊन म्हणजे विशेष नामाच्या ऐवजी आपण काय वापरतो, सर्वनाम वापरतो. आणि सर्वनामाला असं काही बंधन नाही, तुम्ही कितीही वेळेस तुम्ही वापरू शकतो, राईट. पण मात्र विशेष नाम हे फक्त वाक्याच्या सुरुवातीला किंवा त्या पॅराग्राफच्या सुरुवातीलाच वापरायचं. आणि त्यानंतर त्याच्याबद्दलच तुम्ही माहिती देत असाल, सांगत असाल तर मात्र त्यासाठी जे योग्य सर्वनाम आहे तेच वापरले पाहिजे. ओके. आता ठिकाणी राम आहे आणि राम आणि श्याम असेल, समजा राम अँड श्याम जर समजा असं असेल, आता या ठिकाणी 2 झालेले सब्जेक्ट, राईट. तर या ठिकाणी काय येईल, मग हिच्या ऐवजी आता या ठिकाणी दे येईल, करेक्ट. राम अँड श्याम वेंट टू नागपूर, दे विल कम किंवा दे विल रिटर्न टुमारो. ओके. म्हणजे हे अनेक वचनी काय आहे, सर्वनाम आहे. जर समजा राम अँड आय असेल तर काय येईल, मग या ठिकाणी राम अँड आय वेंट टू पुणे, तर या ठिकाणी काय येईल, देच्या ऐवजी काय येईल, या ठिकाणी वी येईल, राईट. राम अँड आय वेंट टू नागपूर, वी विल रिटर्न टुमारो. येते का लक्षात? आय होप यू आर गेटिंग, राईट. आणि यस, या ठिकाणी समजा राम अँड या ठिकाणी समजा रामच्या ऐवजी समजा काय असेल, आय असेल तर काय येईल, मग आय वेंट टू नागपूर, आय विल रिटर्न टुमारो. ओके. या ठिकाणी आय म्हणजे काय, ऑलरेडीचे प्रोनाऊन आहे, राईट. येस. किंवा या ठिकाणी समजा असेल की या ठिकाणी समजा आपण असं घेतलं की राम अँड रुपाली वेंट टू नागपूर, तर अगेन काय येईल, राम अँड रुपाली वेंट टू नागपूर, दे विल रिटर्न टुमारो. ओके. थोडक्यात काय तर नामाऐवजी म्हणजे प्रॉपर नाऊन, सर्वनाम म्हणजे विशेष नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, सर्वनाम म्हणतात. म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो आपण शब्द वापरतो, जे काही योग्य शब्द वापरतो त्यालाच काय म्हणतात, सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामामध्ये देखील अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये पर्सनल प्रोनाऊन्स आहेत, इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स आहेत, रिलेटिव्ह प्रोनाऊन्स आहेत, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स आहेत वगैरे वगैरे. ते आपण नंतर डिटेलमध्ये पाहू. तर या ठिकाणी फक्त आपण पर्सनल प्रोनाऊन्स पाहू. तर पर्सनल प्रोनाऊन्स कुठले आहेत, तर पर्सनल प्रोनाऊनमध्ये फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, त्यामध्ये फर्स्ट पर्सन पहा, त्यामध्ये इथं आय आणि वी हे काय आहेत, फर्स्ट पर्सन आहेत, राईट. त्यानंतर सेकंड पर्सन, आता सेकंड पर्सनमध्ये फक्त यू आहे, YOU. आणि थर्ड पर्सनमध्ये आहे ही, शी, इट आणि दे, हे येतात थर्ड पर्सनमध्ये, राईट. ते येतात थर्ड पर्सनमध्ये. तर म्हणजे काय फरक आहे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सनमध्ये काय फरक आहे. फर्स्ट पर्सन इज ऑलवेज स्पीकर, हू एवर इज स्पीकिंग और हू एवर स्पीक्स means speaker is always in first person, listener is always in second person, and about what we talk becomes third person, right. And the third person may be present or absent at the time of speaking, right. For example, मी जर म्हणालो की he is a good boy, this is just an example. He, who is speaking, I am speaking, who is listening, you are listening. So this is first person, you are listening, second person, about whom I am talking,
आय एम टॉकिंग अबाउट ही इज व्हॉट थर्ड पर्सन. तर हे अशा पद्धतीने फर्स्ट सेकंड थर्ड पर्सन आणि सेकंड पर्सन प्रोनाऊन्स आहेत. ओके, याबद्दल आपण नंतर डिटेलमध्ये पाहू. त्याची सब्जेक्टिव्ह, हे सब्जेक्टिव्ह केस आहे. त्यानंतर असते ऑब्जेक्टिव्ह केस असते, राईट. आणि त्यानंतर असते म्हणजे पॉझिटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस वगैरे वगैरे आपण नंतर डिटेलमध्ये पाहू आपण. ओके, तर आता नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे नाउन प्रोनाऊन झालेला आहे. आता आहे नाउन प्रोनाऊन वर्ब. तर आता वर्ब काय असते? वर्ब म्हणजे क्रियापद. काय वर्ब म्हणजे काय? क्रियापद म्हणजे काय? क्रियापद म्हणजे काय? तर तिसरा पॉईंट आहे वर्ब, VERB. यालाच मराठीमध्ये म्हणतो आपण क्रियापद. क्रियापद, क्रियापद म्हणजे काय? जो शब्द क्रिया दर्शवतो त्याला काय म्हणतात? क्रियापद. म्हणजे इंग्रजीमध्ये असे अनेक शब्द आहेत की ते फक्त ॲक्शन वर्ड्स आहेत. त्यामध्ये अनेक शब्द आहेत की ते फक्त नेमिंग वर्ड्स आहेत की जे की आपण आता पाहिलं. आणि त्यानंतर आपण प्रोनाऊन पाहिलं की असे काही शब्द आहेत की ते फक्त नामाऐवजीच वापरले जातात त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, त्याला म्हणतात प्रोनाऊन्स. आणि सजीव किंवा निर्जीव वस्तूला दृश्य अदृश्य वस्तू देण्याला नाऊन म्हणतात किंवा नाम म्हणतात, ते आपण पाहिलेलं आहे. आता आपण नेक्स्ट टाईप ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच पाहतो ते म्हणजे व्हर्ब, क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? ॲक्शन वर्ड्स, जे शब्द क्रिया दर्शवतात त्याला काय म्हणतात? क्रियापद म्हणतात. द वर्ड्स showing or denoting, the word showing or denoting, the words denoting any action are called verbs. Okay, for example पाहू आपण, जसे की to go आहे, then to play आहे, to cut आहे, to sit आहे, राईट, to read, to write, एटसेट्रा एटसेट्रा. ओके, अनेक उदाहरणं आहेत. तर ही काही ॲक्शन वर्ड्स आहेत. तर ही काय दर्शवतात? क्रिया दर्शवतात. आता मी एक्झाम्पल सांगितलं या ठिकाणी की ही फॉर एक्झाम्पल राजू इज गोईंग टू स्कूल. तर ह्या उदाहरणामध्ये राजू कोण आहे? सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? डुअर ऑफ ॲक्शन. जो कोणी क्रिया करतो त्याला काय म्हणतात? कर्ता. म्हणजे हा कर्ता. आणि इज हे काय? हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब हे काय करतं? मुख्य क्रियापदाला हेल्प करतं त्याचं टेन्स ठरवण्यासाठी, राईट. आणि हे गोईंग काय आहे? मेन वर्ब आहे, राईट, प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्ममध्ये, राईट. आणि टू स्कूल काय आहे? ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आहे, ऑब्जेक्ट नाही आहे, राईट. कुठं जातो? शाळेला जातो, राईट. तर ह्या ठिकाणी हे गोईंग काय आहे? ॲक्शन वर्ड आहे. इट शोज ॲक्शन ऑफ गोईंग, राईट, अंडरस्टूड. तर अशा पद्धतीने हे काही उदाहरणं दिलेले आहेत त्या ठिकाणी. टू गो, टू प्ले, टू कट, टू सीट, टू रीड, टू राईट, टू बाय, टू सेल, टू मेक, एटसेट्रा एटसेट्रा. तर अगेन हे क्रियापद जे आहेत ह्या क्रियापदांची देखील परत विभागणी झालेलं आहे. हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब सर अगेन सब डिवाइड इंटू ट्रान्झिटिव्ह वर्ब, इंट्रान्झिटिव्ह वर्ब वगैरे वगैरे. ते आपण नंतर पाहू डिटेलमध्ये, एक पॉईंट डिटेलमध्ये डिस्कस करू आपण एलॅबोरेटली. आता फक्त मी तुम्हाला एक ओळख करून देतो आहे की नेमकं वर्ब म्हणजे काय, नेमकं नाऊन म्हणजे काय, प्रोनाऊन म्हणजे काय. फक्त मी या ठिकाणी तुम्हाला काय करून देत आहे? ओळख करून देत आहे, शब्दांच्या जातींची ओळख. ओके, पाहिजे तर आपण नंतर आपण काय करू? एक एक पार्ट डिटेलमध्ये डिस्कस करू, त्याचे प्रकार, उपप्रकार आणि उदाहरणासहित. तर आशा करतो की तुम्हाला वर्ब म्हणजे काय तर हे कळालेलं आहे. वर्ब मीन्स ॲक्शन वर्ड. सिंपल डेफिनेशन. व्हॉट इज द सिम्पलेस्ट डेफिनेशन ऑफ वर्ब? द वर्ड शोईंग ॲक्शन, एनी काइंड ऑफ ॲक्शन आर कॉल्ड व्हॉट? वर्ब्स. अगेन वर्बमध्ये परत एक प्रकार आहे, स्टेटिव्ह वर्ब आणि ॲक्शन वर्ड, राईट. ते पाहू आपण नंतर डिटेलमध्ये. तर त्यानंतर चौथा पॉईंट आहे पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये. तर चौथा पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे वर्ब नंतर ॲडव्हर्ब आहे. तर ॲडव्हर्ब काय असते ते पाहू आपण. आता हे फोर्थ पॉईंट तो म्हणजे ॲडव्हर्ब्स. ॲडव्हर्ब्स म्हणजे काय? क्रियाविशेषण. त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? आपण क्रियाविशेषण. तर क्रियाविशेषण म्हणजे काय? तर क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? क्रियाविशेषण. ओके, येस. क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियेबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. द वर्ड्स, क्रियाविशेषण, ॲडजेक्टिव्ह आर द वर्ड्स giving more information about
actions, action, words, action, word or words in a sentence is called adverbs. ओके, येस. म्हणजे वाक्यामधील क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? क्रियाविशेषण म्हणतात. तर कसं, तर ते उदाहरण पाहू. फॉर एक्झाम्पल पहा की या ठिकाणी आहे राजू इज रनिंग. राजू इज रनिंग. आता ह्या वाक्यामध्ये काय, फक्त आपल्याला माहिती मिळते, बेसिक इन्फॉर्मेशन आहे की राजू हा थांबलेला नाही, तो धावत आहे. राजू सब्जेक्ट आहे, इज मेन हेल्पिंग वर्ब आहे आणि रनिंग हे मेन वर्ब आहे. ओके, राजू इज रनिंग. काही विशेष माहिती आहे का ॲक्शनबद्दल? फक्त राजू थांबलेला नाही, तो धावत आहे अशीच माहिती आहे. पण राजू कसा धावत आहे याचं काही त्या ठिकाणी याबद्दल काही माहिती आपल्याला मिळत नाही. जर समजा मी म्हणालो नेक्स्ट उदाहरण की राजू इज रनिंग फास्ट किंवा स्लोली. ओके, तर ह्या ठिकाणी दोन्ही वाक्यामध्ये राजू धावत आहे, पण ह्या ठिकाणी कसा धावत आहे, एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन, अधिक माहिती काय मिळते? राजू हा धावत नसून राजू हा वेगाने धावत आहे. दोन्ही वाक्यामध्ये धावत आहे, पण या ठिकाणी काय आहे, हे ॲडव्हर्ब आहे आणि हे पण ॲडव्हर्ब आहे. तुम्ही दोन्हीपैकी कुठलेही वापरा तुम्ही. ओके, तर हे जे ॲडव्हर्ब आहे फास्ट किंवा स्लो, दे आर गिविंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट व्हॉट? रनिंग. हाऊ इज ही रनिंग? फास्ट, स्लोली. ओके, येस. समजलं का? अशा प्रकारे तुम्हाला समजलेलं आहे. किंवा दुसरं उदाहरण पाहिजे तर आपण घेऊ शकतो. येस, ही इज स्पीकिंग किंवा ही इज स्पीकिंग किंवा स्पीक्स. ही इज स्पीकिंग आणि ही इज स्पीकिंग लाऊडली. ह्या वाक्यामध्ये देखील काय आहे? ॲडव्हर्ब आहे. ॲडव्हर्ब काय? लाऊडली हे ॲडव्हर्ब आहे. इट गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट स्पीकिंग. इट इज मेन वर्ब. ओके, इज हेल्पिंग वर्ब अँड ही इज सब्जेक्ट. येस, म्हणजे क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला, एक्स्ट्रा अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? ॲडव्हर्ब म्हणतात. ॲडव्हर्बचे पण 9 प्रकार आहेत. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर, ॲडव्हर्ब ऑफ रिझन, ॲडव्हर्ब ऑफ डिग्री, ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. ओके, तर हे आपण नंतर डिटेलमध्ये पाहू ॲडव्हर्ब टॉपिकमध्ये. ओके, फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की ॲडव्हर्ब म्हणजे काय. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? ॲडव्हर्ब म्हणतात, म्हणजे क्रियाविशेषण म्हणतात. ओके, होप यू अंडरस्टूड. आता ॲडव्हर्ब नंतर आपण पाहू. ॲडव्हर्ब नंतर नेक्स्ट टॉपिक आहे नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडव्हर्ब. आता ॲडजेक्टिव्ह पाहू. तर ॲडजेक्टिव्हमध्ये काय, ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय फरक आहे? तर नेक्स्ट आहे ते म्हणजे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह 5th नंबर. ओके, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. तर काय आहे ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण? नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण म्हणतात. राईट. व्हॉट इज डेफिनेशन? द वर्ड गिविंग मोर information about a noun in a sentence is called an adjective. ओके, तर फॉर एक्झाम्पल पहा, जसं की या ठिकाणी म्हटलं की राजू इज अ बॉय. राजू एक मुलगा आहे. दिस इज द बेसिक इन्फॉर्मेशन. ओके, लिटल मीनिंग. व्हॉट इज द बेसिक इन्फॉर्मेशन? राजू इज अ बॉय म्हणजे राजू इज नॉट अ गर्ल, राजू इज अ बॉय. दिस इज द मीनिंग वी गेट. डू वी गेट एनी एक्स्ट्रा मीनिंग, एनी मोर मीनिंग अबाउट राजू? नो. पण मी समजा या ठिकाणी म्हटलं की राजू इज अ गुड बॉय और टॉल बॉय, रिच बॉय. त्या ठिकाणी राजू, दोन्ही वाक्यामध्ये राजू मुलगा आहेच, तो तर मिनिंग रिटेन केलेलाच आहे सेकंड वाक्यामध्ये. पण त्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा मिनिंग काय मिळते आपल्याला? राजू हा मुलगा आहे आणि राजू हा चांगला मुलगा आहे. राईट. म्हणजे हे जे गुड आहे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह गिविंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट द बॉय हु इज राजू. राजू इज अ गुड बॉय. So what is boy? This good boy is a compliment again. What is compliment?
Yes, when the subject and object is the same, that time it is called what? Complement. Yes, this is main verb. A is article. Understood? Yes. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आता कॉम्प्लिमेंट काय आहे ते आपण नंतर पाहू डिटेलमध्ये. प्रत्येक टॉपिकवर मी प्रत्येक टॉपिकवर एक एक व्हिडिओ बनवणार आहे. तर कृपया प्लीज फॉलो मी अँड वॉच द व्हिडिओज टिल द एंड टू अंडरस्टँड द कन्सेप्ट. ओके. येस. तर या ठिकाणी गुड हे काय ॲडजेक्टिव्ह आहे. तुम्ही या ठिकाणी इतर कुठलाही ॲडजेक्टिव्ह तुम्ही रिप्लेस करू शकता. गुड आहे, गुडच्या वेळेस तुम्ही समजा इथं बॅड लिहिलात, बॅड घ्या, टॉल घ्या किंवा शॉर्ट घ्या, पुअर घ्या, पुअर, रिच किंवा काही घ्या तुम्ही, वाईज एटसेट्रा. तर हे सर्व काय आहेत? क्वालिटी दर्शवणारे शब्द आहेत. दे क्वालिफाय और दे मॉडिफाय और दे गिव मोर इन्फॉर्मेशन, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट बॉय. ओके. सो ऑल दीज आर व्हॉट? दीज आर ॲडजेक्टिव्स. म्हणजे विशेषण. नामाऐवजी नाही, नामाबद्दल, सब्जेक्टबद्दल वाक्यातील अधिक माहिती, एक्स्ट्रा माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण म्हणतात. होप यू अंडरस्टूड. तर यानंतर नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच आहे. नाऊन पाहिलं आपण, प्रोनाऊन पाहिलं, त्यानंतर वर्ब पाहिलं, ॲडवर्ब पाहिलं, ॲडजेक्टिव्ह पाहिलं. आता आहे प्रिपोजिशन. तर प्रिपोजिशन कशाला म्हणतात? तर पहा, आता 6 पॉईंट आहे तो म्हणजे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. काय आहे प्रिपोजिशन? म्हणजेच काय? शब्दयोगी अव्यय. ओके. शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. येस, शब्दयोगी अव्यय. मित्रांनो, माझं मराठीमध्ये काही चुकलं असेल तर कृपया मला माफ करा. मराठी भाषेचा मी काही एक्सपर्ट नाही आहे. ओके. तर तुम्हाला समजण्यासाठी मी तर मराठीत लिहित आहे. ओके. तर प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. त्याची डेफिनेशन काय आहे? शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? येस, शब्दयोगी अव्यय म्हणजे असे शब्द की जे नाऊन आणि प्रोनाऊन यांना काय करतात? जोडतात वाक्यामध्ये. म्हणजे एक प्रकारचे ते एक कनेक्टिंग वर्ड्स आहेत. ओके. शब्दयोगी मीन्स प्रिपोजिशन्स आर काइंड ऑफ कनेक्टिंग वर्ड. जसे की फॉर एक्झाम्पल पहा, आता एक उदाहरण देईल मी तुम्हाला या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल, द बुक इज ऑन द टेबल. हे एक वाक्य आहे. तर हे द बुक इज ऑन द टेबल, या ठिकाणी द बुक काय आहे? नाऊन आहे. द टेबल देखील काय आहे? नाऊन आहे. इज काय आहे? या ठिकाणी मेन वर्ब आहे. ऑन इज प्रिपोजिशन. व्हॉट इज ऑन? प्रिपोजिशन. म्हणजे ह्या दोन नाऊनला, म्हणजे ह्या दोन शब्दांना कशाने जोडलं गेलं आहे? ऑननी. जर आपण समजा हे ऑन रिमूव्ह केलं, द बुक इज द टेबल, समजा याला रिमूव्ह केलं तर काय होईल? द बुक इज द टेबल. वी विल गेट इनकरेक्ट मिनिंग, नॉट करेक्ट मिनिंग. राईट. तर अशा पद्धतीने हे नाऊन प्रोनाऊन यांना जोडण्याचं काम कोण करतं? शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रिपोजिशन करतं. आय विल गिव्ह अनदर एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल फिश लिव्ह इन वॉटर. काय आहे? फिश लिव्ह इन वॉटर. तर या वाक्यामध्ये देखील पहा, इन काय आहे? प्रिपोजिशन आहे, जोडणारा शब्द आहे, कनेक्टिंग वर्ड आहे. जर आपण हे रिमूव्ह केला तर काय होईल मग? फिश लिव्ह वॉटर. वी विल नॉट गेट करेक्ट मिनिंग. अंडरस्टूड. किंवा नेक्स्ट उदाहरण आहे, ही टोर अ पेज ऑफ द बुक. तर ह्या वाक्यामध्ये पहा, ही सब्जेक्ट आहे, टोर वर्ब आहे, अ पेज हे नाऊन आहे आणि या ठिकाणी द बुक देखील नाऊन आहे. तर ह्यांना कशाने जोडलेलं आहे? ऑफनी. राईट. तर अशा पद्धतीने इन, ऑन, ऑफ, टू एटसेट्रा. तर हे काही प्रिपोजिशन्स आहेत, म्हणजे कनेक्टिंग वर्ड्स आहेत. आणि ते काय कनेक्ट करतात? वाक्य कनेक्ट करत नाहीत, तर ते नाऊन प्रोनाऊन वगैरे जे पार्ट्स असतात वाक्यामध्ये ते त्यांना कनेक्ट करतात आणि एक मिनिंगफुल वाक्य बनवलं जातं. राईट. विदाउट प्रिपोजिशन वी कॅनॉट हॅव अ मिनिंगफुल सेंटेन्स. वी कॅनॉट हॅव लॉंग मिनिंगफुल सेंटेन्स. ओके. म्हणून हे प्रिपोजिशन देखील रोल फार महत्त्वाचा आहे वाक्य बनवण्यामध्ये. योग्य प्रिपोजिशन जर आपण योग्य ठिकाणी वापरलं तरच आपल्याला करेक्ट मिनिंग मिळेल अथवा नाही मिळणार. राईट. आता समजा या ठिकाणी आहे द बुक इज ऑन द टेबल. या ठिकाणी आपण समजा इथं काय वापरलेलं आहे? ऑफ टेबल वापरलं तर चालेल का? नाही चालणार. राईट. द बुक इज ऑफ द टेबल. नो, इट इज इनकरेक्ट. म्हणजे प्रिपोजिशन हे योग्य ठिकाणी ठेवल्यानंतरच आपल्याला योग्य अर्थ, करेक्ट मिनिंग मिळेल, अन्यथा तो मिळणार नाही. लक्षात. प्रिपोजिशन, देर आर मेनी टाइप्स ऑफ प्रिपोजिशन. ते आता आपण नंतर डिटेलमध्ये पाहू. प्रिपोजिशन्स ऑफ डायरेक्शन, क्वालिटी, क्वांटिटी बरेच आहेत त्यामध्ये, आपण नंतर डिटेलमध्ये पाहू. ओके.
तर अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय काय आहे नेमकं याची ओळख झालेली आहे. ओके, म्हणजे इन शॉर्ट प्रिपोजिशन्स आर कनेक्टिंग वर्ड्स इन अ सेंटेन्स. ओके, नाव नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच इज कंजंक्शन. आता कंजंक्शन देखील कनेक्टिंग वर्ड आहे, पण प्रिपोजिशन आणि कंजंक्शन मध्ये काय फरक आहे तर ते आपण पाहू. तर कंजंक्शन हे काय करतं, वाक्य जोडतं, आणि प्रिपोजिशन हे काय करतं, वाक्यामधील शब्द जोडतं. तर आपण कंपॅरेटिव्हली या ठिकाणी पाहू आपण की पहा, एक उदाहरण देईल तुम्हाला मी. तर नेक्स्ट पॉईंट आहे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय, आपण यापूर्वी काय पाहिलं, शब्दयोगी अव्यय. आता हे आहे काय आहे, उभयान्वी अव्यय. ओके, तर हे उभयान्वीय अव्यय काय आहे, तर जो शब्द काय करतो, वाक्य जोडतो, त्याला काय म्हणतात, उभयान्वी अव्यय म्हणतात. आणि जो शब्द वाक्यातील नाउन प्रोनाउन इत्यादी वर्ड जोडतो त्याला काय म्हणतात, प्रिपोजिशन आत्ताच आपण पाहिलेलं आहे. तर आता एक उदाहरण मी देईल. तर पहा की फॉर एक्झाम्पल, ही वेंट टू मार्केट हे एक वाक्य आहे. आणि दुसरं वाक्य आहे, ही ब्रॉट व्हेजिटेबल. ओके, तर ह्या ठिकाणी हे दोन वाक्य आहेत, ही वेंट टू मार्केट अँड ही ब्रॉट व्हेजिटेबल. तर हे दोन वाक्य आपण कशाने जोडणार, या ठिकाणी ही वेंट टू मार्केट, ह्या फुल स्टॉपच्या ऐवजी काय करणार आपण, अँड. तर हे अँड हे काय, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, राईट. तर ही वेंट टू मार्केट अँड, या ठिकाणी परत हे ही काय होईल, या ठिकाणी आता हे स्मॉल होईल, राईट. ही वेंट टू मार्केट अँड ही ब्रॉट व्हेजिटेबल. ही वेंट टू मार्केट अँड ब्रॉट व्हेजिटेबल देखील चालेल, हिचं रिपिटेशन करण्याची आवश्यकता नाही. ही वेंट टू मार्केट अँड ही ब्रॉट व्हेजिटेबल और फ्रेश व्हेजिटेबल. तर हे दोन क्लॉजेस आहेत आणि दोन्ही हे काय आहेत, कोऑर्डिनेटिंग. हे या ठिकाणी अँड हे काय आहे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. ओके, तर हे दोन वाक्य या ठिकाणी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेले आहेत आणि दोन्हीही काय आहेत, त्या ठिकाणी मेन क्लॉजेस आहेत, सबऑर्डिनेट क्लॉज नाहीत. कारण कोणत्याही सेंटेन्सवर पार्टवर डिपेंड नाही आहे, कारण त्यांचा मिनिंग हा व्हेन दे आर टेकन इन आयसोलेशन सेपरेटली देअर मिनिंग इज कंप्लीट इन देमसेल्व्स सेपरेटली. ओके, तर हे काय आहे, मेन क्लॉजेस आहेत अँड दे आर कनेक्टेड थ्रू व्हॉट, अँड इज अ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, राईट. कंजंक्शनचे देखील अनेक प्रकार आहेत, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, कोरिलेटिव्ह कंजंक्शन हे पेअर्समध्ये येतात, जसे की नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर, नायदर नॉर, एटसेट्रा. तर आपण ते नंतर डिटेलमध्ये पाहू. फक्त या ठिकाणी आपण ओळख करून घेतोय, म्हणजे कंजंक्शन म्हणजे काय, प्रिपोजिशन म्हणजे काय. तुम्हाला कंजंक्शनचं अजून एक उदाहरण देईल. फॉर एक्झाम्पल, ही फेल्ड इन द एक्झाम हे एक वाक्य आहे. आणि दुसरं वाक्य आहे, ही फेल्ड इन द एक्झाम, ही डिडंट स्टडी हार्ड. तर हे दुसरं वाक्य आहे. तर हे दोन वाक्य कशाने जोडली जाऊ शकतात, कुठल्या शब्दाने, तर ही फेल्ड इन द एक्झाम बिकॉज हे काय आहे, या ठिकाणी हे आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, राईट. ही फेल्ड इन द एक्झाम बिकॉज ही डिडंट स्टडी हार्ड. ओके, तर हे कुठलं कंजंक्शन आहे, हे आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आणि ह्या वाक्यामध्ये एक मेन क्लॉज आहे, दिस इज मेन क्लॉज अँड दिस इज सबऑर्डिनेट क्लॉज. कारण हा जो सेकंड पार्ट आहे, ही डिडंट स्टडी हार्ड, ही डिडंट स्टडी हार्ड हे जे आहे कशावर डिपेंड आहे, फर्स्ट पार्टवरती, म्हणजेच ही फेल इन द एक्झाम, दिस इज मेन क्लॉज अँड ही डिडंट स्टडी हार्ड, दिस इज सबऑर्डिनेट क्लॉज, राईट. ही डिडंट स्टडी हार्ड, इट डिपेंड्स ऑन द फर्स्ट पार्ट, ही फेल इन द एक्झाम. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की ही डिडंट स्टडी हार्ड बिकॉज ही फेल इन द एक्झाम, असं नाही म्हणू शकत आपण. कॅन वी से दिस, नो. म्हणून वाक्यामध्ये करेक्ट सेंटेन्स काय आहे, मेन क्लॉज काय आहे, ही फेल इन द एक्झाम इज कंप्लीट इन इट सेल्फ. ओके, बिकॉज ही डिडंट स्टडी हार्ड. ओके, तर बिकॉज पासूनचा जो भाग आहे हा जरी आपण रिमूव्ह केला तरी ह्या वाक्याचा, ही फेल इन द एक्झाम,
या वाक्याचा अर्थ या ठिकाणी पूर्ण होतो. ह्या पार्टला म्हणजे ह्या पहिल्या पार्टला सेकंड पार्टवर अर्थासाठी डिपेंड राहण्याची आवश्यकता नाही, गरज नाही. पण मात्र ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही पहिल्या वाक्याशिवाय. बिकॉज ही डिडंट स्टडी हार्ड हे जर आपण सेपरेट केलं, वेगळं केलं, आयसोलेशनमध्ये घेतलं तर आपल्याला काही अर्थ समजणार नाही किंवा मिळणार नाही, कंप्लीट अर्थ मिळणार नाही. म्हणून हे काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि हे मेन क्लॉज आहे. ते आपण क्लॉजेस टॉपिकमध्ये आपण डिटेलमध्ये नंतर पाहू, मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज वगैरे वगैरे. ओके. तर आता प्रिपोजिशनमध्ये काय फरक आहे आता मी तुम्हाला सांगितलं. एक उदाहरण प्रिपोजिशन, फॉर एक्झाम्पल ही वेंट टू स्कूल. तर ह्या वाक्यामध्ये आता पहा, ह्या ठिकाणी जे टू काय आहे, प्रिपोजिशन आहे. प्रिपोजिशनने काय केलेलं आहे, हा जो पार्ट आहे ही वेंट टू, सब्जेक्ट वर्ब कशाशी जोडलेला आहे, हे नाउन. ओके, हे सब्जेक्ट आणि वर्ब. म्हणजे प्रिपोजिशन्स वर्क विदिन अ सेंटेन्स अँड कंजंक्शन्स वर्क बिटवीन द सेंटेन्सेस. टू clauses, okay, not in a sentence but between two sentences. Their function is to connect sentences. And what is the function of preposition? The function of preposition is to connect words within a sentence, whereas the function of conjunction is to connect two sentences or more than two sentences. Okay, I hope you understood the clear-cut difference between conjunction and prepositions, and both are the connecting words. Okay, yes. Now next part of speech is interjection. आता इंटरजेक्शन काय आहे, इंग्लिशमध्ये असे काही शब्द आहेत इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय, राईट. नंतर 8वा पॉईंट म्हणजे 8वा पार्ट ऑफ स्पीच आहे इंटरजेक्शन. आता इंटरजेक्शन म्हणजे काय, तर केवल प्रयोगी अव्यय. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, केवल प्रयोगी अव्यय. ओके. तर हे केवल प्रयोगी अव्यय काय आहे, इंग्रजीमध्ये असे काही शब्द आहेत, इंग्रजीच नाही तर मराठीमध्ये देखील असे बरेच शब्द आहेत की ते केवल प्रयोगी अव्यय आहेत. म्हणजे दे आर यूज टू एक्सप्रेस सडन फिलिंग्स. म्हणजे व्यक्ती बऱ्याचदा काही भावना, काही भाव आपण एकदम अचानकपणे आणि एकदम व्यक्त करतो, आणि तसे भाव व्यक्त करण्यासाठी काही पर्टिक्युलर शब्दांचा काही ग्रुप आहे, आणि त्याच ग्रुपला काय म्हणतात, केवल प्रयोगी अव्यय किंवा इंटरजेक्शन असे म्हणतात. जसे की अरे बापरे, अरे देवा, आई ग, असे जे शब्द आपण मराठीमध्ये बोलतो, तर तसे शब्द इंग्रजीमध्ये देखील आहेत, आणि त्यांच्यासाठी काय आहे शब्द इंटरजेक्शन. की फॉर एक्झाम्पल आलास म्हणजे अरे रे. एखादी समजा दुःखद घटना आपल्याला सांगायची असेल तर आपण काय म्हणतो, सहज तोंडून आपल्या तो शब्द निघून जातो, अरे रे खूप वाईट झालं, राईट. तर त्याला शब्द आहे अरे रे. आलास म्हणजे काय, अरे रे. ओके. त्यानंतर आहे औच. म्हणजे समजा एकदम आपला काटा वगैरे घुसला किंवा काही लागलं, काही विंचू वगैरे चावला किंवा काही एकदम पेनफुल काही घडलं आपल्याशी, तर आपण काय म्हणतो, आई ग म्हणतो. किंवा त्याच पद्धतीने इंग्लिशमध्ये कुठला शब्द आहे, औच. त्यानंतर आहे खूप काही सुंदर वगैरे काही अट्रॅक्टिव्ह आपण पाहिलं तर अरे वा असे शब्द आपल्या तोंडून निघतात, त्यासाठी आहे वाव. ओके. त्यानंतर हाय, त्यानंतर सुपर्ब वगैरे असे काही शब्द आपण वापरतो, राईट. तर ह्यालाच काय म्हणतात, इंटरजेक्शन असं नाव दिलेलं आहे. तर इंटरजेक्शन म्हणजे काय, की आपल्या ज्या काय भावना असतात, ज्या आपण अचानकपणे व्यक्त करतो, त्यालाच काय म्हणतात, इंटरजेक्शन. आणि मराठीमध्ये केवल प्रयोगी अव्यय. तर हा एक सेपरेट पार्ट ऑफ स्पीच आहे, तर ते आपण पाहूच नंतर डिटेलमध्ये. ओके. आता फक्त आपण ओळख करून घेतोय की म्हणजे इंटरजेक्शन म्हणजे काय, प्रिपोजिशन म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय वगैरे वगैरे. आता ह्यानंतर आहे मित्रांनो आर्टिकल्स. तर 9वा पॉईंट आहे, म्हणजे 9वा पार्ट ऑफ स्पीच आहे तो म्हणजे आर्टिकल्स. आर्टिकल्स हे एक प्रकारचे ॲडजेक्टिव्हज म्हणून कार्य करतात. आर्टिकल्स. ओके. आर्टिकल म्हणजे 3 प्रकारचे आर्टिकल्स आहेत. तर ते म्हणजे ए, त्यानंतर ॲन, आणि त्यानंतर आहे द, डेफिनिट आर्टिकल. आणि हे 2 आहेत इनडेफिनिट आर्टिकल, आणि हे आहे डेफिनिट आर्टिकल. दिस वन इज इनडेफिनिट आर्टिकल. तर हे 3 शब्द आहेत, हे ए ॲन दे, आणि ते नावापूर्वीच वापरले जातात. ओके. ते सिंग्युलर नाउन पूर्वीच वापरले जातात. द मात्र हे सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही पूर्वी येऊ शकतं. आपण द बुक पण म्हणू शकतो, आणि द बुक्स पण म्हणू शकतो. ओके. आणि हे
वावेने सुरुवात होणाऱ्या नामापूर्वी देखील येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल एलिफंट, द एलिफंट किंवा एलिफंट्स किंवा दी एक्स घेऊ आपण, एक्स पण येऊ शकतं किंवा दी एक पण येऊ शकतं. लक्षात. तर हे नाऊन प्लुरल हे जे आहे द प्लुरल सिंग्युलर एकवचनी अनेकवचनी किंवा वावेल आणि कॉन्सनंटनी सुरू होणाऱ्या कुठल्याही नामापूर्वी येतं एकवचनी अनेकवचनी. ओके. तर ह्याला काय म्हणतात आर्टिकल्स. याला इंग्लिश मराठीमध्ये म्हणतात उपपदे. उपपदे मराठीमध्ये काय म्हणतात त्याला उपपदे. तर ते देखील आर्टिकल हे देखील एक प्रकारे ॲडजेक्टिव्स म्हणून काम करतात. जसे की फॉर एक्झाम्पल पहा, आय सॉ ॲन एलिफंट टुडे म्हणजे एक या अर्थाने. तर पहा, मी आज एक हत्ती पाहिला. तर या ठिकाणी काय पाहिलं, आय सॉ ॲन एलिफंट टुडे. कारण या ठिकाणी जे एलिफंट आहे हे स्वराने सुरुवात झालेलं आहे. इंग्लिशमध्ये किती स्वर आहेत, 5. A, E, I, O, U हे 5 स्वर आहेत. राईट. कारण स्वर का आहेत, कारण त्यांची जी ध्वनी आहे, त्यांचा जो आवाज आहे, साऊंड आहे, तो आपल्या लंग्समधून जेव्हा बाहेर येतो तेव्हा तो कुठेही घर्षण न करता सहज बाहेर येतो. आणि ते फ्रिकेटिव्ह नाही तर नॉन फ्रिकेटिव्ह साऊंड आहे. जसे की आ, ओ, ए, ई. जर असं आपण जेव्हा म्हणतो किंवा हे साऊंड प्रोड्यूस करतो तेव्हा ते साऊंड सरळ लंग्समधून बाहेर येतात. ते कुठेही टच होत नाहीत, कुठेही त्यांचं घर्षण होत नाही. म्हणून हे एक वेगळा ग्रुप आहे AEIOU. आणि त्याला काय म्हणतात प्युअर 5 वॉवेल्स. अजून एक आहे वाय इज हाफ वॉवेल अँड हाफ कॉन्सनंट. ओके. म्हणून इंग्लिशमध्ये एकूण किती आहे, 5.5 वॉवेल आहेत. राईट. आणि बाकीचे काय आहेत, 21 कॉन्सनंट्स आहेत. राईट. तर या ठिकाणी जे ॲन आहे, मग तुम्ही म्हणाल की सर ॲनच्या ऐवजी आपण वन पण वापरू शकतो ना. आय सॉ 1 एलिफंट टुडे. तर वन कधी वापरणार आपण, जर समजा कंपॅरिझन करायचं असेल, कंपॅरेटिव्हली जर सांगायचं असेल की फॉर एक्झाम्पल रवीनी 3 एलिफंट पाहिले आणि मी 1 एलिफंट पाहिला असं सांगायचं असेल तर त्यावेळेस मात्र आपण 1 घेतो, ॲन घेत नाही. फॉर एक्झाम्पल रवी सॉ 3 एलिफंट्स और 4 एलिफंट्स अँड आय सॉ 1 एलिफंट और 2 एलिफंट असं म्हणू शकतो. पण एक सहज या अर्थाने मी आज एक हत्ती पाहिला असं म्हणायचं असेल तर आपण काय घेतो, ॲन घेतो. ओके. किंवा कॉन्सनंटनी सुरुवात असेल तर काय करतो आपण, अ घेतो. राईट. आता फॉर एक्झाम्पल, अनदर एक्झाम्पल, राजू बॉट अ बुक टुडे. ओके. राजू बॉट अ बुक टुडे. ह्या वाक्यामध्ये अ बुक आहे कारण बुकची या ठिकाणी अ आहे, ॲन नाही. कारण बुक जो शब्द आहे किंवा नाऊन आहे त्याची सुरुवात ही कॉन्सोनंटनी झालेली आहे, वॉवेलनी नाही झाली. बरोबर आहे. या 5 पैकी एकाने झाली का, नाही, तर कॉन्सोनंटनी झाली. राईट. म्हणून या ठिकाणी आपण अ घेतलेला आहे. तर आशा करतो की तुम्हाला हे आर्टिकल्स म्हणजे काय समजलेलं आहे. आणि द म्हणजे स्पेसिफाय करण्यासाठी, स्पेसिफिक पर्टिक्युलर जर तुम्हाला एखादी घटना वस्तू काही दर्शवायचं असेल तर आपण द घेतो. आणि सुरुवातीला जेव्हा आपण एखादं नाऊन वापरतो त्याचं रिपिटेशन जेव्हा आपण करतो तेव्हा देखील आपण द घेतो. कसं उदाहरण पहा. फॉर एक्झाम्पल, राजू बॉट अ बुक टुडे. आणि आता परत त्या बुकबद्दल आपण सांगत असाल तर काही या ठिकाणी मग द बुक येईल. आता अ बुक येणार नाही. द बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग. ओके. अंडरस्टूड. आता तुम्ही किती वेळेस त्या बुकबद्दल तुम्ही काही जरी सांगायचं असेल तर मग आपण काय घेऊ, द घेऊ. म्हणजे रिपिटेशन टाळण्यासाठी नाही म्हणून नाही, तर त्या नाऊनचं परत रिपिटेशन होत असेल तर त्यासाठी आपण पुन्हा काय घेतो, द घेतो. राईट. येस. किंवा ही वेंट टू द शॉप. मीन्स ही वेंट टू दी शॉप म्हणजे कुठल्याही दुकानाला नाही गेला, तो एका पर्टिक्युलर शॉपला गेला की जिथं तो नेहमी जातो, की ज्या शॉपला तो यापूर्वी गेलेला आहे. ही वेंट टू द शॉप. आणि ही वेंट टू अ शॉप म्हटलं तर काय होईल, तो कुठल्या तरी एका दुकानाला गेला. आणि ही वेंट टू द शॉप म्हणजे तो त्या दुकानाला गेला की जिथं तो नेहमी जातो, की जिथं यापूर्वी गेलेला आहे. लक्षात. त्याबद्दल देखील आपण नंतर डिटेलमध्ये एलॅबोरेटली माहिती घेऊ. फक्त आता एवढं समजून घ्या की आर्टिकल्स म्हणजे काय, उपपदे म्हणजे काय. राईट. तर ते उपपदे हे नामापूर्वी वापरले जातात. हे जे आहेत ए आणि ॲन इनडेफिनिट आहेत ते फक्त सिंग्युलर नामापूर्वी वापरले जातात. द मात्र हे सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही पूर्वी वापरलं जातं. ओके.
नाव लास्ट जे आहे, लास्ट पार्ट्स ऑफ स्पीच, तो म्हणजे ऑक्झिलरी वर्ब्स. आता मित्रांनो, वर्ब्सची देखील विभागणी 2 गटात झालेली आहे. ती म्हणजे ॲक्शन वर्ड्स आणि ग्रॅमॅटिकल वर्ड्स, ग्रॅमॅटिकल वर्ब्स, ऑक्झिलरी वर्ब्स. तर आता ह्या लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे ऑक्झिलिअरी वर्ब्स. तर ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे. तर काय म्हणतो आपण? सहाय्यकारी क्रियापदे. तर सहाय्यकारी क्रियापदे देखील यांचे 2 भागात विभागणी झालेली आहे. एक आहे मोडॉल ऑक्झिलरी वर्ब्स आणि दुसरा आहे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स. प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये फक्त 3च आहेत. ते म्हणजे टू डू, टू बी आणि टू हॅव. आता हे आपण नंतर डिटेलमध्ये पाहू. तर मॉडल ऑक्झिलरीमध्ये आहेत फॉर एक्झाम्पल कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, सो ऑन. ओके, इत्यादी इत्यादी एटसेट्रा. तर हे असे काही शब्द आहेत म्हणजे ग्रॅमॅटिकल वर्ड्स आहेत. कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट, हॅव वगैरे वगैरे. तर ह्यांना काय म्हणतात? मोडॉल ऑक्झिलरी वर्ब म्हणतात. तर हे जे वर्ब आहेत हे काय करतात? वाक्यातील क्रियापदाचं जे ग्रॅमॅटिकल म्हणजे ते ग्रॅमॅटिकल वर्ड्स आहेत आणि ते टेन्स चेंज करतात. ओके, वाक्यातील. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की राजू इज अ बॉय. त्या ठिकाणी हे कुठल्या टेन्समध्ये आहे? राजू प्रेझेंट टेन्समध्ये आहे. प्रेझेंट टेन्स. पण या ठिकाणी समजा मी राजू इजच्या ऐवजी तर वॉच केलं तर लगेच टेन्स चेंज होईल. ते काय होईल? पास्ट टेन्स होईल. किंवा राजू विल लिहिलं, विल बी अ बॉय म्हणलं ते फ्युचर टेन्स होईल. फ्युचर टेन्स. किंवा राजू कॅन रन फास्ट असं जर म्हटलं तर परत काय होईल? या ठिकाणी हे जे कॅन आहे हे काय करेल? जे ॲक्शन वर्ड आहे रन, याचं काय करेल? मेन वर्ब, याचं टेन्स चेंज करेल किंवा मूड चेंज करेल. ओके, आता कॅन म्हणजे तो धावू शकतो. कुड जर केलं तर आपण काय झालं? धावू शकला. लक्षात. शुड म्हणजे धावायला पाहिजे, राईट, सजेशन, ॲडवाईस. मस्ट म्हणजे धावलंच पाहिजे, बंधनकारक. लक्षात. येस. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण हे मोडॉल ऑक्झिलरी आपण वाक्यामध्ये मेन वर्ब पूर्वी वापरतो तेव्हा त्याचा जो इन्फ्लुएन्स आहे किंवा त्याचा प्रभाव हा मुख्य क्रियापदावर होतो आणि त्याचा मूड चेंज होतो, मिनिंग चेंज होतो. म्हणजे मिनिंग चेंज करण्यासाठी पूर्ण वाक्य चेंज करण्याची गरज नाही किंवा वाक्यातली पूर्ण शब्द चेंज करण्याची गरज नाही. बाय चेंजिंग जस्ट वन वर्ड दॅट इज मोडॉल ऑक्झिलरी वी कॅन हॅव अ कम्प्लिटली डिफरंट मिनिंग. ओके, तर अशा पद्धतीने हा एक गट आहे, अशा एक शब्दांचा गट आहे आणि त्यालाच काय म्हणतात? मोडॉल ऑक्झिलरी वर्ब्स किंवा सहाय्यकारी क्रियापदे असे म्हणतात. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये थोडक्यात पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय हे तुम्हाला समजलेलं आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता. राईट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ टिल द एंड. हॅव अ गुड डे. थँक्यू. बाय बाय.